विराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, गुरु प्रेम कृपा करण्याची, सर्वांगी सुंदर उठे दुराची चंद्राची ओठी कुंकुम केशरा, हिरे जरित शोभतोभरा, बंधुती पुढे चरणी झालेल्या, जय देव जय मंगल मूर्ती व श्रीराज मूर्ती। दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन, कामना पूर्ती जय देव जय देव। लंबदृष्टी पावावे निर्वाही रक्षावे सुरवर वंदना, जय देव जय मंगल मूर्ती व श्रीराज मूर्ती। दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन, कामना पूर्ती जय देव जय। साई बाबा साई बाबा मावर, शुद्ध भक्ती चंद्रभागा, भाव पुंडलिक जागा, पुंडलिक जागा, भाव पुंडलिक जागा। वंदन करू बाबासी वंदन, म्हणे बाबा साई भाव माझे तुम समर्पयामि। अतुलं केशवं राम नारायणं कृष्णं रमं वासुदेव हरे, श्रीराम माधवं गोपिका वल्लभं गणतीनायकं रामचंद्र बोले। हरे कृष्ण 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 हरे हरे। दुर्गे दुर्गडबारी तुझमें संसारी, अनाथ नाथे अमरे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मंत्राचे वारी, आरी पडलो आता संकट नेवा। पदाधिकारी उपस्थित होते, काय आनंद आहे, कशा शुभेच्छा? अत्यंत आनंदमय वातावरण या ठिकाणी आल्यानंतर मला वाटलं, आणि खरंतर एवढी सुंदर आरती आमचे शिवसेनेचे उपतालुका प्रमुख विठ्ठलराव पवार व त्यांचे सर्व सहकारी, आमचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, बाहेरून आलेले काही त्यांचे मित्रमंडळी त्या ठिकाणी उपस्थित होते। खऱ्या अर्थाने आपण आरती अनेक ठिकाणी करतो, पण ही बाबाच्या दरबारातली आरती एकदम मनाला भावून गेली आणि खूप आनंदही देऊन गेली। अशी सेवा ही विठ्ठलरावकडून बाबांची व गणेशाची घडत राहावं। पुढेही काही वाटलं तर आम्हाला कधी त्यांनी बोलून घ्यावं आणि सातत्याने आमच्या बरोबर राहावं। कधी आम्ही बोलवलो तर त्यांनी यावं, आणि सध्या आम्हाला नाही बोलू तर त्यांनी यावं, अशी मी गणेशाच्या बाबांच्या चरणी प्रार्थना करतो। आणि असंच भक्तिमय वातावरण या ठिकाणी 6 दिवस राहिले टिकून राहावं। उद्या भंडारा आहे, तर भंडाऱ्याच्या कार्यक्रमाचा सुद्धा आपण लाभ घेण्याचा प्रयत्न करू, कारण आता उद्धव साहेब 15 तारखेला येतात, 15 तारखेपर्यंत आम्ही इकडेच आहे, आमची इकडं तरी व्यवस्था झालीच पाहिजे। तर उद्या भंडाऱ्याच्या निमित्ताने इथं होईल। पुन्हा एकदा मी सर्वांना आज गणेश गणपतीच्या म्हणजे मंडळ जे बसले सर्वांना शुभेच्छा देतो व अक्षरच भक्तिमय वातावरणात गणेशाची पूजा व्हावी अशी बाबांच्या चरणी प्रार्थना। कसं वाटतं? खरं तर विद्येची ज्ञानदेवता गणपती बाप्पा यांचा उत्सव साईबाबा क्रेडिट सोसायटी गेल्या अनेक वर्षापासून मनवते आणि नव्याने जे हे संचालक मंडळ आलंय हे खऱ्या अर्थानं तळागाळाचं आहे असं या निमित्तानं वाटतं, आणि म्हणूनच यांनी तळागाळातले कार्यकर्ते प्रामुख्याने आरतीला बोलवले। या नवनिर्वाचित संचालक मंडळाचे मी गावाच्या वतीनं आभार मानतो का यांनी खऱ्या अर्थाने जे शिर्डीत काम करणारी टीम आहे, ग्रीन अँड क्लीन फाउंडेशन किंवा स्वच्छ भारत अभियान मिशन, का जे 5-5 खड्ड्यात उतरून काम करणारे लोकांना आज त्यांनी 5 फुटाच्या स्टेजवर आरती करण्यासाठी बोलवलं। ह्या आलेल्या संचालक मंडळाचं इतकं मोठं मन आहे, जरी ते गोरगरीब कुटुंबातले असतील, छोट्या घरातले असतील, बलाढ्य किंवा राजकीय वारसा त्यांना नसेल, पण ते विचारांनी इतके पवित्र आहेत, या निमित्ताने हे लक्षात येतं। धन्यवाद। गणेशाचं आगमन आपल्या सर्वांच्याच शिर्डी शहरामध्ये अनेक ठिकाणी झालंय। साईबाबा एम्प्लॉईज सोसायटीच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष गणेशोत्सव साजरा केला जात होता, परंतु तो शिर्डीकरांना माहीत नव्हता। या विठ्ठल भाऊ पवारांच्या निमित्तानं
तो सर्व शिर्डीकरांना या ठिकाणी कळाला. ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन देखील 2014 पासून अशा सर्व समाजातील घटकांना बरोबर घेऊन स्वच्छतेचं, पर्यावरणाचं आणि सौंदर्यीकरणाचं काम करत आहे. त्याचबरोबर शिर्डी परिक्रमेचं देखील काम करत आहे. यात सर्व प्रकारच्या, सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित करून जो वंचितातला वंचित असेल त्याला देखील न्याय देण्याचा किंवा त्याला देखील काहीतरी समाजसेवा करण्याचा एक हट्ट धरून त्यासोबत काम करत आहे. या दृष्टीने मला या संपूर्ण संचालक मंडळाचं विशेष कौतुक वाटतं की त्यांनी ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशनच्या सभासदांनी या ठिकाणी बोलवलं आणि त्यांच्या हस्ते या ठिकाणी आरती आज पार पडली आणि आमच्या सर्व सभासदांना अतिशय आनंद होत आहे की अशा देखील समाजोपयोगी साहित्यातून आम्ही त्याची एक प्रेरणा घेतो आहोत. ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन गेल्या अनेक वर्ष पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा व्हावा याकरता देखील प्रयत्नशील आहे. मग शेणामातीचे गणपती असतील, तुरटीचे गणपती असतील किंवा निर्माल्य संकलन असेल, अशा विविध प्रकारांमधून देखील ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन काम करत आहे. धन्यवाद. शिर्डी संस्थान एम्प्लॉय सोसायटीच्या गणपती आरतीसाठी आम्हाला ग्रीन अँड क्लीन शिर्डीचे सभासद यांना सर्वांना त्यांनी बोलवलं. त्याबद्दल विठ्ठल पवार, चेअरमन विठ्ठल पवार व त्यांचे संचालक मंडळ यांचे मी आभार मानतो व शुभेच्छा देतो. गणरायाचं सर्वकडंच उत्साहानं आगमन झालं आणि त्याचा उत्साह सर्वीकडे मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे शिर्डी येथील साईबाबा संस्थान एम्प्लॉई सोसायटीच्या वतीने या ठिकाणीही गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. आणि पूर्वी पण हे उत्सव या सोसायटीमार्फत केले जात होते, पण ते जनतेपर्यंत त्या उत्साहाची कोणतीही कल्पना जात नव्हती. पण आज सोसायटीमध्ये बदल झाला. विठ्ठलाच्या रूपाने विठ्ठल त्या ठिकाणी त्या सोसायटीमध्ये सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी आज त्यांनी सोसायटीची जी काही ओळख आहे ती वेगळ्या पद्धतीने सर्वसामान्यपर्यंत आणि कर्मचाऱ्यांना योग्य न्याय देण्यासाठी त्या ठिकाणी त्यांचे सवंगडी आणि जवळजवळ त्यांनी इतिहासच त्या ठिकाणी निर्माण केला आहे. 0 आणि एका बाजूने 17 सीटं त्या ठिकाणी त्यांनी निवडून आणले. हा इतिहास पण त्यांनी या ठिकाणी या सोसायटीच्या माध्यमातून जनतेपुढं ठेवला आहे. आणि या सोसायटीमार्फत आज विठ्ठलराव योग्य असा कारभार, पारदर्शक कारभार, ना खाऊंगा ना खाणे दूंगा या युक्तीप्रमाणे ते राबवत आहे. आणि पुढेही त्या सोसायटीची भरभराटी त्यांच्या हातून हो. साईबाबा त्यांना परत त्या ठिकाणी येणाऱ्या काळातही संधी देऊ, त्यांच्या सवंगड्यांनाही संधी देऊ हीच गणेश चरणी प्रार्थना करतो. तो शब्द समजून जय हिंद, जय महाराष्ट्र. एक मिनिट. आरती करण्यासाठी माननीय चेअरमन विठ्ठलराव पवार यांनी आम्हाला आमंत्रित केलं आणि या ठिकाणी अत्यंत आनंद झाला की आमचा एक शिवसैनिक आज या ठिकाणी आज शिर्डी शहरामध्ये समर्थपणे एक सोसायटीचं चेअरमन म्हणून अभिनवास्पद कामगिरी करीत आहेत. आणि या साईबाबाच्या आशीर्वादाने विठ्ठलराव पवारांनी इतिहास घडवला आणि ज्या कामगाराच्या हितासाठी आयुष्यभर संघर्ष केला. साईबाबाच्या मंदिरात मनमानी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्यांना फरशी पुसण्याचं काम दिलं, पण साईबाबाची कृपा अशी झाली की ते तर चेअरमन झालेच, पण त्यांचा धसका या राज्याच्या सरकारने घेतल्यामुळं आज 598 कर्मचारी कालच या ठिकाणी परमनंट झालेले आहेत. हा साईबाबाचा आशीर्वाद आहे. तसंच विठ्ठल पवार आमच्या मित्राचा, शिवसैनिकाचा संघर्षाचा इतिहास आहे हे या ठिकाणी नमूद करतो. आणि विठ्ठलराव पवार आणि त्यांच्या सर्व सहकार्याला या गणपतीच्या कार्यक्रमात शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.